मार्केटमधनं एवढ्या महागडी आणण्यापेक्षा जर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने उन्हात न वाळवता 5 मिनिटात तयार होणारी अशी जर कसुरी मेथी बनवून ठेवली तर वर्षानुवर्ष अगदी सहज ती टिकेल. तर त्यासाठी काय केलं आहे, इथे आपली नेहमीची जी मेथीची भाजी असते ती भाजी मी घेतली आहे. त्याच्यातले जे काही जाड देठं असतात ते पूर्णपणे काढून घेतले आणि ते जे आपल्याला आणखी बारीक बारीक देठं दिसत आहेत ना ते देखील आपल्याला काढून घ्यायचे. यामुळे काय असतं, जी मेथी असते ती आपली मऊ पडणार नाही आणि आपण तिला बनवणार आहोत तर ती प्रोसेस अगदी पटकन ती तयार होईल. म्हणून काय करायचं आहे, फक्त आपल्याला मेथीचे या पद्धतीने पानं हे ठेवायचे. कसुरी मेथी बनवण्यासाठी कुठल्याही मेथीचा वापर केला तरी काही हरकत नाही. म्हणजे 2 ते 3 प्रकारची आपली मेथीची भाजी येते. एक असते ती अगदी छोट्या छोट्या पानांची असते, ती गावरानी मेथी असते आणि ह्या पद्धतीची एक असते ती तिचे जे पानं असतात थोडे जाड आणि मोठे ते असतात. कुठल्याही प्रकारची आपण मेथीची भाजी वापरली ना ह्या कसुरी मेथी बनवण्यासाठी तरी काही हरकत नाही. तर ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढे पूर्णपणे आपल्याला या भाजीचे जे देठं असतात ना ते काढून घ्यायची. त्यामुळे आपली जी प्रोसेस आहे ती अगदी पटकन ती तयार होईल. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण भाजीची देठं जेवढं शक्य होतं तेवढे हे काढून घेते. तर अशामुळे काय होणार आहे, आपला वेळ आणि आपले पैसे देखील वाचतील. तर आपले आता संपूर्ण मेथीचे अशा पद्धतीने मी देठं हे आता काढून घेतले. देठं आपले काढून झाल्यानंतर काय करायचे, आपली मेथीच्या भाजीवरती कसं असतं, शेतकऱ्यांनी भरपूर फवारणी केलेली असते, पुन्हा आपली माती देखील लागलेली असते. म्हणून काय करायचं, मेथीला 1-अर्धा मिनिटभर आपल्याला पाण्यामध्ये भिजून ठेवायची. जेणेकरून जी मेथीला लागलेली माती असेल ती छान अशी भिजेल आणि त्याच्यामुळे पूर्णपणे आपली माती ही निघून जाईल. म्हणून आपल्याला मेथी ही अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची. न धुता आपल्याला मेथीची भाजी वापरायची गरज नाही. तर अगदी मस्तपैकी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची, जेणेकरून त्याच्यात ती संपूर्ण माती घाण ही निघून जाईल. तर मी हिला धुवून घेतली आहे. त्यानंतर लगेच एखादी चाळणी घ्या किंवा आपलं एखादं कॉटनचा कापडा घ्या किंवा पेपरवरती आपल्याला आता हिला फॅन खाली पूर्णपणे कोरडी सुकवून घ्यायची. त्यामुळे काय असणार आहे, जी आपण पुढची प्रोसेस करणार आहोत ती पटकन ती होईल आणि अगदी छान कुरकुरीत अशी आपली कसुरी मेथी ही तयार होईल. म्हणून इथे मी काय करते, आता हिला फॅन खाली पूर्णपणे जेवढं शक्य तेवढं पूर्ण आपल्याला कोरडं हे करून घ्यायचे. तर आपली मेथी पूर्णपणे कोरडी सुकून तयार झाली ह्या पद्धतीने. यामुळे काय असतं, आपण पूर्णपणे हायजेनिक अशी आपली मेथी ही तयार होईल. त्यानंतर लगेचच आपण एक फॉईल पेपर घ्यायचा, जो नेहमी आपण पोळी किंवा बिर्याणी बनवताना दम लावताना याचा वापर करतो, तो पेपर आपल्याला यासाठी वापरायचा आहे. आज आपण उन्हामध्ये न वाळवता किंवा ओव्हनचा वापर न करता, का ओव्हन देखील प्रत्येकाकडे उपलब्ध नसतं, म्हणून इथे मी फॉईल पेपरचा वापर करते, जो ॲल्युमिनियम फॉईल असतो त्याचा वापर करते. मेथी आपल्याला व्यवस्थित पसरून द्यायची. मेथी आपण व्यवस्थित पसरून दिली, अगदी कोरडी मेथी करून घ्या. त्यामुळे काय असतं, आता आपण जी प्रोसेस करणार आहोत ती प्रोसेस पटकन होईल. जर आपली मेथी थोडी तरी ओली राहील तर त्यामुळे त्याला वेळ लागू शकतो. आणि फॉईल पेपरला आपल्याला अगदी जसा लिफाफा आपण अगदी पॅक करून घेतो, तिघी साईडने आपल्याला अगदी पॅक करून घ्यायची, जेणेकरून जी बाहेरची हवा राहील ती अजिबात आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे काय होणार आहे, हवेमुळे त्याला पाणी सुटेल आणि पुन्हा आणखी वेळ लागू शकतो. म्हणून जेवढं शक्य तेवढं व्यवस्थित आपल्याला फॉईल पेपर हा अगदी पॅक करून घ्यायचा आहे. तर आता आपला हा फॉईल पेपर अगदी पॅक करून झाला आहे. त्यानंतर साईडला पॅन किंवा तवा या पद्धतीने गरम करून घ्या आणि आता आपले जो फॉईल पेपर आहे ना तो हळूवार हाताने प्रेस करत आपल्याला आता छान याला, जशी आपण पोळी भाजून घेतो ना दोघंही साईडने, तसं आपल्याला एकसारखं मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे. जर हाताला गरम लागत असेल तर जे आपलं पोळी भाजायचं असतं त्या मशीनाने ह्या पद्धतीने देखील आपण अजिबात प्रेस करण्याची गरज नाही. हलक्या हाताने फक्त एका जागेवर न राहता ती सतत इकडे तिकडे जर हलत राहील तर त्यामुळे काय असेल, एकसारखी आपली मस्त अशी कसुरी मेथी ही तयार होईल. तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने कसुरी मेथी ही करून बघा. अशा पद्धतीनेच आपल्याला 1-1 मिनटानंतर एक साईड ही छान पलटत तिला भाजून घ्यायची. जसं आपली मेथी ही भाजत जाईल तसं आपला याचा आवाज देखील बदललेला वाटेल आणि पुन्हा आणखी अगदी छान असा आपल्या घरामध्ये मेथीचा वास हा येतो. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. अगदी बनवायला सोपं आहे, अजिबात कुठला वेळ वगैरे न वाया जाता
अगदी पटकन असा तयार होतो. गॅस देखील अगदी जास्ती देखील लागत नाही, कारण पूर्ण प्रोसेस आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे अगदी मंद आचेवरती करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय असते, जी कुकिंग जी प्रोसेस होते ती अगदी मंद आणि अगदी छान ती तयार होते. ह्यामुळे आपली मेथी अगदी परफेक्ट अशी ती तयार होते. बघू शकाल तुम्ही, अगदी छान अशी आपली 3 ते 4 मिनिटानंतर लगेचच मी तुम्हाला फॉईल पेपर हा काढून दाखवते. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच अगदी परफेक्ट अशी ती उन्हात न वाळवता किंवा ओव्हनमध्ये न बनवता अगदी परफेक्ट अशी आपली कसुरी मेथी ही आपली तयार झाली. तर तुम्हाला मी थोडीशी अशी चोळून दाखवते. तर तुम्ही बघा, अगदी कुरकुरीत अशी ती तयार झाली, अजिबात ओली वगैरे नाही. तर वर्षानुवर्ष टिकणारी अगदी चविष्ट अशी आपली घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने उन्हात वगैरे न वाळवता किंवा ओव्हनचा वापर न करता अगदी परफेक्ट अशी आपली अगदी छान अशी कसुरी मेथी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स